नेक्स्ट प्रॉब्लेम बघ. कॅल्क्युलेट द EMF ऑफ द फॉलोइंग सेल ॲट 25 डिग्री सेंटीग्रेड. सेल असा दिलेला आहे. हा झिंक ॲनोड आहे. डाव्या बाजूला लिहिलेला आहे तो. जो उजव्या बाजूला मांडलेला आहे क्रोमियम तो कॅथोड आहे. कॉन्सन्ट्रेशन स्टँडर्ड पेक्षा वेगळे आहेत. हे प्रत्येक सेलचं स्टँडर्ड EMF दिलेलं आहे. मग इथं कॉन्सन्ट्रेशनच्या जर व्हॅल्यूज बघितल्या तर ह्या सगळ्या नॉन स्टँडर्ड व्हॅल्यूज आहेत. त्यामुळे तुम्हाला नॉन स्टँडर्ड पोटेन्शियल काढावं लागेल. मग जे काही दिलेलं आहे सगळं लिहून घेऊया आपण पहिल्यांदा. गिव्हन डाटा कॅल्क्युलेट EMF ऑफ द सेल. नॉन स्टँडर्ड पोटेन्शियल आहे ते विचारले. त्यानंतर झिंक 2 प्लस Zn⁻²2 त्याचं कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे 0.08 मोलर. त्यानंतर क्रोमियम Cr⁻³ त्याचं कॉन्सन्ट्रेशन सांगितलेलं आहे 0.1 मोलर. E0 फॉर झिंक ही व्हॅल्यू आहे -0.76 आणि E0 फॉर क्रोमियम ही व्हॅल्यू दिलेली आहे -0.74 या पद्धतीनं आहे. पुढचा सेक्शन आहे फॉर्म्युले अँड कॅल्क्युलेशन्स. सगळ्यात पहिल्यांदा E0 सेल काढून घेऊया. म्हणजे स्टँडर्ड कंडिशन मध्ये पोटेन्शियल किती असेल ते. त्याचा बेसिक फॉर्म्युला असा आहे E0 फॉर कॅथोड मायनस E0 फॉर एनोड. मग या ठिकाणी कॅथोड आहे क्रोमियम, त्यामुळे E0 फॉर क्रोमियम आणि एनोड झिंक आहे हे असं येईल. मग यांच्या व्हॅल्यूज बघा. क्रोमियम साठी -0.74 आहे मायनस झिंक साठी -0.76 या पद्धतीनं आहे. मग हे मायनस मायनस प्लस होणार आणि याची व्हॅल्यू येणार 0.02 व्होल्ट. हे तुम्हाला E0 सेल हे मिळालेलं आहे. आता त्यांनी जे एनोड कॅथोड सांगितलेले आहेत त्या पद्धतीनं आपण त्यांच्या रिॲक्शन्स मांडूया. एनोडवरची रिॲक्शन, कॅथोडवरची रिॲक्शन काय काय येतात आणि मग त्याच्यानंतर रिॲक्टंट प्रोडक्ट कोण कोण येतात, त्यानुसार आयन्स कुठले येतात ते पण आपल्याला बघितलं पाहिजे. बघा ॲट एनोड झिंक आहे त्यामुळं झिंकचं ऑक्सिडेशन होणार. त्यानंतर क्रोमियम तो कॅथोड आहे. क्रोमियम Cr⁻³ आहे बघा. त्यामुळे त्याला 3 इलेक्ट्रॉन्स मिळाले पाहिजेत, तेव्हा मग त्याचं कन्व्हर्शन क्रोमियम मध्ये होईल. मात्र आता इथं तुम्हाला हे इलेक्ट्रॉन्स बॅलन्स करावे लागतील, त्याशिवाय पुढे जाऊन चालणार नाही. मग इथं 2 आहेत, इथं 3 आहेत. 2 आणि 3 यांचा एलसीएम येतो 6. त्यामुळे याला 3 न मल्टिप्लाय करा, याला 2 न मल्टिप्लाय करा. म्हणजे मग ही रिॲक्शनचं काय होतील बघा. 3 टाइम्स इथं सगळीकडे करून घ्या, म्हणजे इथं 6 इलेक्ट्रॉन्स होतील. त्यानंतर याला 2 न मल्टिप्लाय करा, त्यावेळेला इथं 6 इलेक्ट्रॉन्स होतील या पद्धतीनं. आणि आता हे इलेक्ट्रॉन्स बॅलन्स झाल्यानंतर मग नेट सेल रिएक्शन तुम्ही लिहू शकताय हे असेल. त्यामुळे याच्यामध्ये महत्वाची स्टेप लक्षात ठेवा, हे इलेक्ट्रॉन्स बॅलन्स करणं खूप गरजेचं आहे.
हे बॅलन्स न करता सोडवलं तर ते चुकणार. आता हे एवढं सगळं लिहिल्यानंतर तुम्हाला राईट हँड साईडला झेड प्लस प्लस दिसतंय, लेफ्ट हँड साईडला Cr3 प्लस दिसतंय. हे महत्वाचं. त्यानंतर नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स किती दिले आणि किती घेतले हे पण याच्यावरून कळतं. इथं तुम्हाला N=6 मिळेल. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला ही रिॲक्शन लिहिणं खूप गरजेचं आहे. आता या रिॲक्शन्स आपण लिहिलेल्या आहेत. आता त्याचा फॉर्म्युला लिहूया. त्याला जरा बाजूला काढतोय, परत लागलं तर त्याला घेऊ. आता ई सेल इक्वल टू, त्याचा जो फॉर्म्युला आहे तो आहे E0 सेल मायनस 0.0592 डिव्हायडेड बाय एन येते log⁻10. आता प्रोडक्ट मध्ये कोण आहे, Zn प्लस प्लस आहे आणि त्याच्या पुढं कोइफिशियंट आहे 3. मग हे लिहायचं या पद्धतीनं. Zn प्लस प्लसचं कॉन्सन्ट्रेशन त्याच्या घातांकात येणार 3 डिव्हायडेड बाय Cr3 प्लसचं कॉन्सन्ट्रेशन त्याच्या घातांकात येणार, त्याचा कोइफिशियंट 2 आहे, ते त्या ठिकाणी येणार. आता याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरूया. बघा जरा, आपण E0 सेल मगाशी काढलेलं आहे ते आहे 0.02 आहे, ते इथं वापरलं. त्यानंतर 0.0592 डिव्हायडेड बाय नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स 6 आहेत, log⁻10. परत एकदा व्हॅल्यूज बघूया आपण. इथं Zn प्लस प्लस साठी आहे 0.08. मग मी त्याला 1-2 मिनिटं हे असं घेतो, त्याचा क्यूब डिव्हायडेड बाय Cr3 प्लस ते आहे 0.1 फक्त, म्हणजेच 10⁻⁻1 आणि त्याचा स्क्वेअर. तर हे जर आपण सोडवलं तर हे कशा पद्धतीनं, आता किरकोळ किरकोळ सिम्प्लिफिकेशन करत येऊ याचात आपण. आणि इथं नेमकं अंश छेद तो जरा काळजीपूर्वक चेक करणं गरजेचं आहे. 0.02 मायनस इथं 6 डिवाइड करून घ्या, 0.00 होणार, 5ला काही भाग जाणार नाही. त्यामुळे हे 59 होणार. 90 54 उरतात 5, 52 येतील, 6 8 48, उरले 4, 6 6 36. असं तिथून पुढं तेच व्हॅल्यू वाढत जाणार आहे. त्याच्यानंतर आता ही टर्म जरा काळजीपूर्वक बघा. इथं 10⁻⁻2 आणि त्याचा रेस टू 3 आहे, म्हणजे हे टोटल होणार 10⁻⁻6 आणि छेदामध्ये टोटल होणार 10⁻⁻2. याचा अर्थ याचा छेद जो आहे तो जास्त आहे. आणि 8चा क्यूब, 8चा वर्ग येतो 64. 64 गुणिले 8, 8×4 = 32, 2 हात झाले 3, 8×48 आणि 3 51, हे 512 येते. म्हणजे हे असं येणार 512 इंटू 10⁻⁻6 डिव्हायडेड बाय 10⁻⁻2, हे असं येणार. मग साहजिकच ह्याचा छेद मोठा आहे. बघा लक्षात येते का? त्यामुळे आपल्याला हे इंटरचेंज करून घ्यावं लागेल. याचं सिम्प्लिफिकेशन करूया आणि मग नंतर त्याला इंटरचेंज करूया. इथं काय होणार, हे टोटल हे 10⁻⁻2 वरती आल्यानंतर 10⁻+2 म्हणजे टोटल होणार 10⁻⁻4, हे असं आहे. आणि छेदात आहे याच्या काही नाही आहे, म्हणजे 1 आहे. याचा रेसिप्रोकल करून घ्या. अंश कधीही याच्यात मोठा पाहिजे, हे लक्षात ठेवा, नाहीतर ते पुढं फार कॉम्प्लिकेटेड होतं. सोडवायला येते पण प्रोसिजर खूप कॉम्प्लिकेटेड आहे. त्यामुळं अंश मोठा ठेवणं हे सगळ्यात सोपा पर्याय, तोच करत चला. लॉग ऑफ, मग आता ह्याला मी काय करतोय, हे इंटरचेंज करणार आहे अंश आणि छेद. त्यामुळं इथं मी एक्स्ट्राच मायनस साईन घेतोय आणि याला असं म्हणतोय. हे सेव्ह होणार पूर्ण.
512 टू 10⁻⁻⁴. हे बघा, हे इंटरचेंज केलंय आणि पुढे मायनस साईन घेतले. आता हे मायनस आणि हे मायनस असं मिळून त्याला प्लस करून घेतोय. हीच ऍडजस्टमेंट जमणं खूप इम्पॉर्टंट आहे. हे असेल. आणि आता याच्यामध्ये हे मला सोडवायचं आहे. तर हे किती होईल बघा, लॉग टू द बेस 10. हे 10⁻⁻⁴, त्याला मी वरती पाठवतोय 10⁻⁴. याच्यामध्ये छेदामध्ये याला असं मांडून घेतोय 5.12 आणि 10⁻², म्हणजे 512 येते. मग ह्याच्यातलं 10⁻² कॅन्सल होईल. आता फक्त याचा रेसिप्रोकल तेवढा बघूया. पुढं कसं सोडवायचं. जरा व्यवस्थित ह्याच्यातनं मार्ग काढा. हे कॉम्प्लिकेटेड ऍडजस्टमेंट्स आहेत. हे आहे असं येईल, लॉग टू द बेस 10. हे किती होणार आहे, टोटल होणार 10⁻², त्याला पुढे ठेवतो इथं. आणि 5.12, 5.1 चा 2 मध्ये रेसिप्रोकल बघायचं. काय आहे ते, 5.1 चा 2 मध्ये, 5.1 012 2 मध्ये 1953. 1953 ते येणार, त्याचं पॉइंट मध्ये घ्यायचं आहे. हे असेल. हे 10⁻² इथं वापरून टाका. तर तुम्ही इथं वापरलं तर लॉग टू द बेस 10 हे किती होईल, 19.53 होणार. तर याचा लॉग तेवढा फक्त तुम्हाला बघावा लागेल आणि तो डायरेक्ट या ठिकाणी प्रोडक्ट मध्ये त्याच्या मांडायचा आहे. पहिली टर्म, त्याच्या पुढं 1.19 चा 5 मध्ये 3 चा मेन डिफरन्स, लॉग बघायचा. 19 5 मध्ये 3 चा मेन डिफरन्स, हे 2907 येणार. 2907. आता या दोघांचा प्रोडक्ट करायचा आहे. याचा अर्थ यांचे परत लॉग बघावे लागतील मला. म्हणजे पहिले येणार बार 3.98 चा 6 मध्ये, 98 6 मध्ये 9939 आहे. 9939 आणि याचं 0.12 मध्ये 1 चा मिन डिफरन्स, 1291. 12/9 मध्ये 1 चा मिन डिफरन्स म्हणजे 1109 येणार. ते 1109 यांची बेरीज 18 4 10 11 1 12 होणार आहेत. आता याचा एंटीलॉग बघूया. प्लस हे किती येणार, 0.10 चा 4 मध्ये 8 चा मिन डिफरन्स एंटीलॉग, 0.10 4 मध्ये 8 चा मिन डिफरन्स 1273 होणार. 1273 म्हणजे 1.273 इंटू 10⁻², डेसिमल पॉईंट 2 घरं डावीकडे सरकवा, म्हणजे 0.0127 आणि 3 हे असेल. मग आता या दोघांची बेरीज करायची आणि त्याचं फायनल आन्सर लिहून टाकायचं आहे. हे पहिलं 0.0 0.0, त्यामुळे 2 आणि 1 3 होणार. 0.03 2
0.73 व्होल्ट हे त्याचं फायनल आन्सर आहे. त्यामुळे थोडासा वेळ लागतो याला, पण प्रोसिजर करून घ्या, येऊ शकतं एक्झाम्पल याच्यावरती परीक्षेमध्ये. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. राईट द रिएक्शन लिहायचे आहे अँड कॅल्क्युलेट द पोटेन्शियल ऑफ द हाफ सेल. एका हाफ सेल साठी विचारले. हाफ सेल असं दिलेलं आहे, त्याचं स्टँडर्ड कंडिशन मधलं रिडक्शन पोटेन्शियल दिलेलं आहे. त्याला डायरेक्ट सोडवायला सुरुवात करू किंवा लिहूया गिव्हन डाटा, आणि मग त्यांनी एक एक जो प्रश्न विचारलेला आहे ते सगळं फाइंड आउट करत जाऊया. रिॲक्शन लिहायचे ते आपण लिहूया नंतर. त्यानंतर कॅल्क्युलेट पोटेन्शियल ऑफ द हाफ सेल म्हटले. त्याला तुम्ही असं लिहू शकता, ई झिरो नको आता इथं, फक्त नॉन स्टँडर्ड कंडिशन मधलं विचारले. त्याला तुम्ही असं लिहिलं तरी चालेल, किंवा त्यांनी जसं दिलंय त्या पद्धतीनं लिहिलं तरी चालेल, फक्त झिरो लिहू नका. त्यानंतर त्याने झिंकच Zn2+ कॉन्सन्ट्रेशन दिले, ते सांगितलेलं आहे 0.2 मोलर, आणि स्टँडर्ड पोटेन्शियल पण दिलेलं आहे. ते सांगितलेलं आहे -0.76 व्होल्ट. पुढचा सेक्शन फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. पहिल्यांदा त्यांनी रिएक्शन विचारलेले आहे, हे रिएक्शन लिहूया. Zn+++2E- gives rise to zinc, ही त्याची रिएक्शन येणार. याच्यामध्ये तुम्हाला एक महत्वाची व्हॅल्यू मिळेल, N=2. नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स किती वापरलेले आहेत ते लागतं कॅल्क्युलेशन मध्ये आपल्याला. आता त्याच्यानंतर म्हणजे रिएक्शनचं तर काम झालं, आता आपल्याला त्याचं नॉन स्टँडर्ड पोटेन्शियल ते आपल्याला काढावं लागेल. त्याच्यासाठी दिस इज इक्वल टू स्टँडर्ड कंडिशन मधलं पोटेन्शियल घ्या पहिल्यांदा, -0.0592 डिवायडेड बाय n log to the base 10. आता इथं प्रोडक्ट मध्ये Zn आहे, लक्षात घ्या. प्रोडक्ट मध्ये Zn दिलेलं आहे, रिएक्टंट मध्ये Zn+ दिले, त्यामुळे प्रोडक्ट मधलं 1 घ्यायचं, आणि रिएक्टंट मध्ये काय आहे Zn++ हे घ्यायचं आहे. हे असेल बघा कशा पद्धतीने येणार आहे ते. सो दिस इज इक्वल टू, ही व्हॅल्यू त्यांनी दिले -0.76 -0.0592 डिवायडेड बाय n=2 आहे, log to the base 10, आणि हे येणार आहे 1/0.2 हे असेल. बघा कशा पद्धतीने येते ते. मग हे 5 येणार इथं, अंश मोठा आहे त्यामुळे काही चेंज करायची काही गरज नाही. -0.76 -2 ला डिवाइड करा, 0.0, बे 2 = 4, बे 9 = 18, बे 6 = 12, हे 1/0.2 आहे, यालाच तुम्ही 10/2 असं लिहू शकताय, म्हणजेच हे येणार 5 log to the base 10 5. इथं लक्षात घ्या अंश मोठा आहे छेदापेक्षा, त्यामुळे नो चेंज आहे असंच पुढे कंटिन्यू करा. -0.76 -0.0296, आणि 50चा लॉग येणार 0.6990. तुम्ही कन्फर्म करू शकता त्याला बघून. आता या दोघांचे लॉग आणि बेरीज 12.29 मध्ये .
29चा 6 मध्ये 47-13. 47-13 त्यानंतर बार 1 पॉइंट 69चा 9 मध्ये. 69चा 9 मध्ये 84-45. 84-45 यांची बेरीज करायची आहे. 8, 5, 11, 8 आणि 1 9 आणि 4 13. 13 हात झाले, हे कॅन्सल. बार 2 हे एवढे. .31चा 5 मध्ये 8चा मेन डिफरन्स. .31 5 मध्ये 8चा मेन डिफरन्स. 20-65, 20-69. मग 20-69 म्हणजे हे असं येणार आणि पुढे येणार 10⁻⁻². म्हणजे डेसिमल पॉईंट 2 घर डावीकडे सरकून घ्या. 0.02069 हे असेल. आता हे दोन्ही पण मायनस आहेत, त्यामुळे डायरेक्ट बेरीज करून घ्या त्यांची. किती होईल? 6 आणि 2 8 होणार. -0.780669 हे त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. राईट रिएक्शन अँड कॅल्क्युलेट पोटेन्शियल ऑफ द इलेक्ट्रोड. इलेक्ट्रोड असा दिलेला आहे. प्रेशर स्टँडर्ड कंडिशन मध्ये आहे, मात्र कॉन्सन्ट्रेशन नॉन स्टँडर्ड कंडिशन मध्ये आहे. त्यामुळे तुम्हाला नॉन स्टँडर्ड पोटेन्शियल हे तुम्हाला काढावं लागेल. गिव्हन डाटा. काय सांगितलेलं आहे बघा. क्लोरीन साठी हे पोटेन्शियल विचारलेलं आहे. क्लोरीनचं कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे. त्यानंतर त्याचं प्रेशर पण दिलेलं आहे. त्यानंतर त्याचं स्टँडर्ड पोटेन्शियल दिलेलं आहे. सेक्शन फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. पहिल्यांदा त्याची रिडक्शनची जी काही रिएक्शन आहे ती लिहूया आपण. Cl2 गॅसेस, ह्याला 2 इलेक्ट्रॉन लागतील. मग ह्याचं कन्व्हर्शन ट्वाइस Cl मायनस असं होईल. मग याच्यामध्ये n=2 आहे, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर नॉन स्टँडर्ड कंडिशन मधलं पोटेन्शियल पाहिजे मला. आता इथं बघा काय ते उजव्या बाजूला प्रोडक्ट मध्ये Cl मायनस आहे आणि त्याच्या पुढे 2 आहे, त्यामुळे इथं ट्वाइस येणार. त्यानंतर क्लोरीन गॅसचं प्रेशर ते इथे येणार छेदामध्ये. या पद्धतीने इक्वेशन येणार. त्याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरूया. याची व्हॅल्यू आहे 1.36 मायनस 0.0592 डिव्हायडेड बाय n दिलेला आहे 2. त्यानंतर याच्यामध्ये लॉग टू द बेस 10 Cl मायनसचं कॉन्सन्ट्रेशन आहे 0.05 त्याचा स्क्वेअर डिव्हायडेड बाय प्रेशर दिलेलं आहे 1 ऍटमॉस्फिअर. 1 पेक्षा वेगळं दिलं असतं तर मग त्याची व्हॅल्यू वापरून त्या पद्धतीनं पुढं
सॉल्व्ह करावं लागेल. त्यामुळे प्रेशर ते घेत चला तिथलं जे काय असेल ते. 1.36 दोन इथं डिव्हाइड करून घ्या. 0.0 हे दोन्ही 4 92 18 बेसख 12. इथं आता बघा कसं होईल ते. लॉग टू द बेस 10. मग आता ह्याचा छेद मोठा आहे, अंश लहान आहे. आता ह्याला काय करूया, एक काम करूया. 5 × 10⁻² असं लिहितो इथं आणि डिव्हायडेड बाय 2 याचा स्क्वेअर आहे बरं का. अजून पहिल्यांदा असं मांडून घेतोय. आता अंश आणि छेद इंटरचेंज करतोय कारण अंश मोठा पाहिजे हे लक्षात घ्या. इथे एखाद दुसरी स्टेप एक्स्ट्राची झाली तर होऊ दे, पण पुढचं सगळं कॅल्क्युलेशन तुमचं एकदम इझी होऊन जाईल. बघा आता इथं मायनस लिहितोय, अंश आणि छेद इंटरचेंज करून घेतोय. हे या पद्धतीने येईल. असे आता हे मायनस मायनस या ठिकाणी प्लस होईल. 1.36 मायनस मायनस इथं प्लस केलं. 0.0296 इंटू लॉग टू द बेस 10. तर याचा जर स्क्वेअर केला तर ते किती येणार, 25 × 10⁻⁻4 येणार. हे असे लॉग टू द बेस 10 हे 10⁻⁻4 वरती गेल्यानंतर 10⁻⁴ होणार डिव्हायडेड बाय 25. म्हणजे टोटल किती होईल बघा, 10⁻⁴ म्हणजेच 100 × 100 लिहू शकताय. डिव्हायडेड बाय 25 केलं, 25×100 म्हणजे हे 400 राहणार इथं शिल्लक. कॅल्क्युलेशन तेवढं फक्त व्यवस्थित करा, कारण हे जमतच नाहीत बऱ्याच जणांना कॅल्क्युलेशन्स. त्यामुळे इतकं डिटेलमध्ये सगळं त्या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे ते व्यवस्थित करा फक्त. 1.36 प्लस 0.0296 इथं 2 पॉईंट येणार आणि 40चा लॉग आहे 60/21. चेक करू शकताय तुम्ही. आता या दोघांचा प्रोडक्ट केला पाहिजे. मग याचं येणार आहे बार 2.29/6 मध्ये. 29/6 मध्ये 4713. त्यानंतर ह्याचं येणार 0.26/0 मध्ये 2चा मेन डिफरन्स. 26/0 मध्ये 2चा मेन डिफरन्स. 26/0 मध्ये 2चा मेन डिफरन्स 4153. 3 आणि 3 6, इथं 6 8 8 12 हे असं येणार. आता याचा अँटीलॉग 0.88चा 6 मध्ये 6चा मेन डिफरन्स. 0.88चा 6 मध्ये 6चा मेन डिफरन्स 91 92 आणि 10. पुढे वाढणार ती व्हॅल्यू 2 0 झाला 1 म्हणजे हे होणार 7702 होणार. 7702 इंटू 10⁻². बार 2 आहे तिथं, त्यामुळे हे डेसिमल पॉईंट 2 घर डावीकडे सरकून घ्या. 0.0770². मग 1.3 ला तर काहीच प्रॉब्लेम नाही. 7 आणि 6 13 आणि 1 14 होणार. म्हणजे कसं येणार 1.43
हे बघा, हे झालं. तर 3च्या ठिकाणी 4 येणार, हे झालं. आणि तिथनं पुढचे जे डिजिट्स आहेत ते आहे असेच ठेवून टाका. हे त्याचं फायनल आन्सर येईल. 1.43702 व्होल्ट हे त्याचं नॉन स्टँडर्ड कंडिशन्स मधलं पोटेन्शियल असेल. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. राईट द सेल रिएक्शन्स, कॅल्क्युलेट सेल पोटेन्शियल अँड स्टँडर्ड फ्री एनर्जी चेंज. बऱ्याच गोष्टी विचारलेल्या आहेत आणि त्यांनी सेल अशा पद्धतीने दिलेला आहे. त्यानंतर प्रत्येक हाफ सेलचं स्टँडर्ड पोटेन्शियल ते सुद्धा त्या ठिकाणी दिलेलं आहे. डायरेक्ट आपण हे सगळं सोडवायलाच घेऊया. फर्स्ट पॉइंट त्यांनी विचारलेला आहे सेल रिएक्शन्स. पहिल्यांदा सेल रिएक्शन्स म्हणूया. आता हा जो त्यांनी सेल दिलेला आहे त्याची डावी बाजू म्हणजे एनोड, उजवी बाजू म्हणजे कॅथोड. एनोडच्या ठिकाणी ऑक्सिडेशन होणार, कॅथोडच्या ठिकाणी रिडक्शन होणार. ऑक्सिडेशन म्हणजे इलेक्ट्रॉन्स दिले जातात, रिडक्शन म्हणजे इलेक्ट्रॉन्स घेतले जातात. आता ही पहिली रिएक्शन जी आहे एनोड वरती, ती या पद्धतीने येणार. त्यांना 3 इलेक्ट्रॉन्स दिलेले आहेत. कॅडमियमची व्हॅलन्सी मात्र 2 आहे, Cd2+. मग हे काय करेल, हे 2 इलेक्ट्रॉन्स ऍक्सेप्ट करेल या पद्धतीने. आता याच्यामध्ये मी मगाशी पण सांगितलं, इथं 3 इलेक्ट्रॉन्स दिलेत, इथं 2 इलेक्ट्रॉन्स घेतलेत. मग 3 आणि 2 यांचा एलसीएम तो येणार 6. म्हणजे तुम्ही याला 2 न मल्टिप्लाय करा, याला 3 न मल्टिप्लाय करा आणि मगच तुम्ही याचं नेट रिएक्शन मांडू शकताय. आता याला 2 न आणि 3 न मल्टिप्लाय करून नवीन रिएक्शन्स मांडूया. देअरफॉर असेल, इथं 3 न मल्टिप्लाय करूया याला. असं होईल. आणि आता तुम्ही याची नेट रिएक्शन मांडू शकताय. पाहिजे असलं इथं लिहिलं तरी पण चालतंय. ऍट एनोड, ऍट कॅथोड, आणि इथं नेट सेल रिएक्शन या पद्धतीनं. इथं 6 इलेक्ट्रॉन, हे 6 इलेक्ट्रॉन कॅन्सल होईल. ही डावी बाजू झाली. राईट हँड साईडला अशी ही रिएक्शन कंप्लीट होईल या ठिकाणी. म्हणजे हा झाला रिएक्शन्सचा भाग कंप्लीट केला आपण. त्याच्या पुढे आता काय विचारले ते बघूया. त्यांनी सांगितले की सेल पोटेन्शियल फाइंड आउट करा. सेकंड पार्ट त्याच्यातला. नाउ E0 सेल इक्वल टू E0 कॅथोड मायनस E0 एनोड. कॅथोड कोण आहे याच्यामध्ये, कॅथोड आहे कॅडमियम. त्यामुळे E0 फॉर कॅडमियम मायनस E0 फॉर अल्युमिनियम. एवढंच लिहिलं तरी पण चालते, काही अडचण नाही आहे. कॅडमियम साठी व्हॅल्यू आहे -0.403, मायनस अल्युमिनियम साठी आहे -1.66. मग हे मायनस मायनस प्लस होणार.
इथं 1.660 आणि 0.403 यांची सबट्रॅक्शन 3 आणि 7, 10, 6 मधून 1 गेले, उरले 5, 6 तून 4 गेले 2, इथे येणार 1.257, 1.257 व्होल्ट. हे झालं सेलचं स्टँडर्ड पोटेन्शियल तुम्हाला या ठिकाणी मिळेल. तर याच्यानंतर त्यांनी अजून एक टर्म विचारलेली आहे, स्टँडर्ड फ्री एनर्जी चेंज. हे पण आपल्याला काढायचं आहे. त्यासाठी अजून थोडस पुढे जाऊया, बघूया थर्ड पार्ट त्याचा. आता ही व्हॅल्यू, ह्या सगळ्या व्हॅल्यूज वरती ज्या तयार करून ठेवलेल्या आहेत त्या पण आपल्याला लागणारच आहेत अजून याच्यात. थर्ड पार्ट, फ्री एनर्जी चेंज, स्टँडर्ड फ्री एनर्जी चेंज सांगितले. म्हणजेच डेल्टा G0 हे काढायचे आहे मला. मग डेल्टा G0चा फॉर्म्युला आहे -NF E0 सेल. आता इथे जर तुम्ही वरती नंबर ऑफ मोल्स बघितले इलेक्ट्रॉन्सचे, बघा इथं 6 इलेक्ट्रॉन्स दिलेत आणि घेतलेत, म्हणजेच याच्यामध्ये N=6 आहे. तेच इथं वापरायचं. सो दिस इज इक्वल टू 6 येणार. 1 फॅरेडे त्याची व्हॅल्यू येणार 96500, आणि E0 सेल त्यात आपण काढले 1.257. आता हे लॉग न सोडूया, 60 चा 77 82 आहे, आणि याचा काहीतरी 98 45 आहे, 1 2 3 4. पाहिजे असलं एकदा चेक करून. 96 चा 5 मध्ये, तर 96 त्याचा 5 मध्ये 98 45. त्यानंतर 60 चा 77 82, हे बघा इथे 60 चा 77 82 आहे. त्याच्यानंतर अनेक काहीतरी आहे त्या ठिकाणी, कोण राहिले आता, 1.257, म्हणजे 0.12 चा 5 मध्ये 7चा मिनिट डिफरन्स, 12 5 7, 12 चा 5 मध्ये 7चा मिनिट डिफरन्स, मग 0.969 आणि पुढे किती आहे 24. 9 आणि 4 13, 3 हात झाला 1 6 आणि 3 9 9 0 0 993. 0.0993 हे असेल. बेरीज करायची यांची, 3 8 10, 10 14 22, 2 11 19 26, 2 11 आणि 7 18 हे असेल. 0.86 2 मध्ये अँटीलॉग, अँटीलॉग पाहिजे, अँटीलॉग 0.86 2 मध्ये. 72 78, 72 78 म्हणजे 7.268 इंटू 10⁵ एवढे येणार ते. मग ह्यालाच तुम्ही किलो जूल मध्ये पाहिजे असेल तर पण लिहू शकता. यातले 10⁻² वापरतोय, -726.8 इंटू 10⁻³ हे जूल मध्ये येईल. हेच तुम्ही -726.8 किलो जूल असं लिहिलं तरी पण चालतंय. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. द फॉलोइंग रेडॉक्स रिएक्शन ऑकर्स इन ए गॅल्व्हॅनिक सेल. या पद्धतीनं रिएक्शन त्यांनी दिलेली आहे. राईट द सेल नोटेशन, आयडेंटिफाय एनोड कॅथोड,
कॅल्क्युलेट ई झिरो सेल एनोडचं आणि कॅथोडचं पोटेन्शियल दिलंय आणि डेल्टा जी झिरो गिव्स अ फ्री एनर्जी चेंज इन स्टँडर्ड कंडिशन. हे सगळं त्यांनी विचारलेलं आहे. मग एक एक काम करूया. पहिल्यांदा जी रिएक्शन दिलेली आहे त्याच्यावरून आपण एनोड आणि कॅथोड वरती कोणकोणत्या रिएक्शन्स होतील ते आपण बघूया पहिल्यांदा. रिएक्शन्स मांडूया. आता ॲल्युमिनियमचं Al3+ मध्ये कन्व्हर्शन झालेलं आहे. याचा अर्थ त्याचं ऑक्सिडेशन आहे, त्यामुळे ते एनोड वरती होणार. ॲट एनोड ॲल्युमिनियम gives rise to Al3+ plus 3E- आणि ॲट कॅथोड Fe2+ आहे. तो 2 इलेक्ट्रॉन घेणार, त्यामुळे याचं कन्व्हर्शन Fe मध्ये होणार. आता इथं जर तुम्ही काळजीपूर्वक जर बघितलं तर इथं 3E- आहे, इथं 2E- आहे. बॅलन्स करून घ्या. त्यामुळे पहिल्या रिएक्शनला 2 मल्टिप्लाय करावं लागेल, दुसऱ्या रिएक्शनला 3 मल्टिप्लाय करावं लागेल. साहजिकच मग रिएक्शन कशा होतील बघा. Therefore twice Al gives rise to twice Al3+ plus 6E- हे एनोड आहे. त्यानंतर ह्याला 3 मल्टिप्लाय करायचं आहे. इथे येणार थ्राइस Fe इन सॉलिड फॉर्मॅट. ऍट कॅथोड. आणि मग आता याची नेट रिएक्शन तुम्ही लिहू शकताय. म्हणजे नेट रिएक्शन आता अशी येईल. इथले 6 इलेक्ट्रॉन हे 6 इलेक्ट्रॉन कॅन्सल होतील आणि याच्यामध्ये n=6 हे बाजूला लिहून ठेवत चला. या पद्धतीनं याच्या सेल रिएक्शन्स येतील आणि सेल रिएक्शन्स मधून तुम्ही एक महत्वाची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे, ती म्हणजे n=6 जी तुम्हाला पुढं लागेल. आता याच्यामध्ये इलेक्ट्रोड्स आयडेंटिफाय करायचे आहेत. तर ह्याच्यामध्ये एनोड, तर एनोड कोण आहे? एनोड ॲल्युमिनियम इलेक्ट्रोड आहे. त्याला तुम्ही असं लिहू शकताय. आणि कॅथोड, कॅथोड आहे आयर्न इलेक्ट्रोड. त्याला तुम्ही असं लिहू शकताय या पद्धतीने. हे 2 इलेक्ट्रोड्स पहिल्यांदा तुम्ही ओळखले याच्यातले, एनोड कॅथोड. आता त्यांनी सेल नोटेशन विचारले, तो प्रॉब्लेम घेऊया आपण पुढं, घेत जाऊया त्याला बरोबर. बऱ्याच गोष्टी अजून फाइंड आउट करायच्या आहेत. आता फक्त एनोड आणि कॅथोड एवढे फक्त आपल्याला मिळालेले आहेत. त्यानंतर सेल नोटेशन पाहिजे मला. सेल नोटेशन मध्ये आपल्याला माहिती आहे की एनोड डाव्या बाजूला लिहायचा असतो, तो लिहिला इथं. त्यानंतर 2 हाफ सेल मधलं
सॉल्ट ब्रिज तो डबल व्हर्टिकल लाईन दाखवायचा आणि त्याच्यानंतर मग कॅथोड लिहायचा आहे या पद्धतीने. हे झालं त्याचं सेल नोटेशन. पाहिजे असलं तुम्ही इथं त्याचं कॉन्सन्ट्रेशन मांडू शकताय. तर 1 मोलर 1 मोलर या पद्धतीनं. अॅनोड कॅथोड तर ऑलरेडी झालेले आहेत, त्यामुळे याच्यातले 2 प्रश्न आपले पूर्ण झाले. त्याच्या पुढचा प्रश्न बघूया आता. त्यांनी E0 सेल विचारले. ठीक आहे, ते पण फाइंड आउट करू. नाव E0 सेल इक्वल टू E0 कॅथोड मायनस E0 एनोड. ही व्हॅल्यू त्यांनी डायरेक्टच ह्याच्यामध्ये मेन्शन केलं आहे, त्यामुळे इथं काय फारसं वेगळं काही तुम्हाला करावं लागणार नाहीये. व्हॅल्यू डायरेक्टच वापरायचे आहेत. -0.44 मायनस -1.66 हे असं येणार. हे मायनस मायनस प्लस होईल या पद्धतीनं. 1.66 मायनस 0.44, त्यामुळे हे होणार आहे 1.22 व्होल्ट. ही पण एक व्हॅल्यू तयार झाली. आता चौथी व्हॅल्यू त्यांनी विचारलेली आहे, कॅल्क्युलेट डेल्टा G0. ते पण बघूया आता. मग डेल्टा G0 इक्वल टू मायनस एन एफ E0 सेल हे असेल. म्हणजेच येणार मायनस यांची व्हॅल्यू 6 आहे बघा. मग अशी लिहिली होती एका ठिकाणी, आठवते का बघा. असेल तर तुम्हाला ते परत एकदा दाखवते बघा. इथे एन इक्वल टू 6 ती इथं घ्यायचं आहे आपल्याला. आणि E0 सेल आपण इथं काढलेलंच आहे 1.22 व्होल्ट. मग -6 त्यानंतर 96500 इंटू E0 सेल आहे 1.22. आता यांचे लॉग बघूया. 60चा 77 82, त्यानंतर हे 4.9845, त्यानंतर याचा लॉग बघितला पाहिजे 12चा 2 मध्ये. बाराचा 2 मध्ये 0864. यांची बेरीज 4 9 11 1 7 11 19 1 9 17 आणि 7 24 असे 4 हात झाले 2 2 11 18 4 आणि 5. 0.84 9 मध्ये 1चा मेन डिफरन्स. 0.84 9 मध्ये 1चा मेन डिफरन्स म्हणजे 70 65 7065. सेव्हन 065 इथं असेल. पहिल्या आकड्यानंतर डेसिमल पॉइंट इंटू 10⁵ इथे मी त्या पद्धतीने करून घेतोय. म्हणजेच हे किती होईल बघा बरं. 706.5 गुणिले 10⁻³ जूल मध्ये. म्हणजेच हे किती होईल -706.5 किलो जूल. हे एवढं येईल आन्सर त्याचं.